गजराज महाराजांच्या पुढती आला. पहिल्यांदा दोन्ही पाय वाकविले. दोन्ही पाय वाकवल्यानंतर आपल्या शुंडेनं महाराजांच्या पायाला नमस्कार केला आणि पुन्हा गजराज पहिल्यासारखा उभा राहिला आणि शुंडेतील पुष्पमाला महाराजांच्या गळ्यात अडकवली. महाराज पुढे होते. काही क्षणात महाराजही तिथून नष्ट झाले आणि महाराजांच्या ठिकाणी महाराजांच्याच एवढ्या आकृतीचा आकारमानाचा भव्य शेष आकार धरून पुढे उभा राहिला. महाराज म्हणलं, माझे दोन पोरं आजारी आहेत, नाहीतर तुझ्याकडे इथं माळाला पाय सुद्धा ठेवला नसता. नाही, ही संजीवन समाधी आहे. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर अनेक जणांना दृष्टांत दिलेला आहे. जवळजवळ 5 ते 6 कोटी खर्च झालेला आहे. हा खर्च 15 ते 20 कोटी रुपये येईल असं अपेक्षित आहे. त्याच्या आत होऊ शकत नाही. दिवसेंदिवस महागाई वाढते. मित्रांनो, आपण आलो सिद्धेश्वर कुरवली. यशवंत हो जयवंत हो. यशवंत बाबा म्हणजे कुरवलीत एक देवस्थान आहे मित्रांनो. आणि मंदिर जर बघितलं की प्राचीन काळातली जी मंदिर आहेत त्या तसं मंदिर चालू आहे इथं मित्रांनो. म्हणजे बाबांचा महिमा किती असेल ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की इथं सिमेंट कुठलंच वापरलं गेलं नाही त्या मंदिराकडे. पण मंदिराचं काम जर बघितलं 2009 साली काम चालू झालंय. आज 2000 मला वाटते 25-26 वर चालू आहे. 2026 चालू आहे. म्हणजे किती वर्ष काम चालू आहे. तर नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुमचं नाव सांगा आधी. मी गजानन श्रीरंग कुंभार, मुक्काम पोस्ट कुरोली सिद्धेश्वर, तालुका खटाव, जिल्हा सातारा. यशवंत बाबा आश्रम ट्रस्ट मध्ये आणि देवस्थान ट्रस्ट मध्ये मी सचिव म्हणून सध्या कार्यरत आहे. सद्गुरू यशवंत बाबा यांच्यावरती आतापर्यंत त्यांच्या कृपेनं 15 पुस्तके माझ्याकडून त्यांनीच लिहून घेतलेले आहेत. इथे मी कोणी नाही. त्यांचा ज्या वेळेला डोक्यावरती वरदहस्त बसतो त्यावेळेला करू गाढवाचे घोडे सकळांच्या दृष्टीपुढे
अशी त्यांची पात्रता आहे. फक्त आपण त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि त्यांना आई मानावं आणि आपण लेकरू व्हावं. बर, तुम्ही यशवंत बाबाच्या बरोबर राहिलेला आहे किंवा कंटिन्यू सहवास लाभलाय तुमचा. काय हो म्हणजे काय यशवंत बाबाविषयी काय सांगताल तुम्ही? म्हणजे सद्गुरू यशवंत बाबा हे एक त्यागयोगी होते. काही कर्मयोगी असतात, काही नामयोगी असतात, तर काही त्यागयोगी असतात. त्याग 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 म्हणजे काय, तर पायाशी सिद्धी लोळण घेत असताना सुद्धा लाथ मारून ठोकरून जाणारे ते संत. आणि ही संत पदवी पुढे परमहंस पदापर्यंत पोहोचते. त्यावेळेला या जगामध्ये परमहंस स्थिती प्राप्त झालेले बोटावर मोजण्यासारखे योगी आहेत. रामकृष्ण परमहंस हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहेत. आणखीन एक दोन नावे असतील, त्या श्रेणीमध्ये बसणारे सद्गुरू यशवंत बाबा महाराज होय. यशवंत बाबा त्यांचं मूळ गाव कोणतं? यशवंत बाबा महाराज यांची जन्मभूमी मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा आणि कर्मभूमी कुरोली सिद्धेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा. इथं आले त्यावेळेस काय त्यांचा प्रसंग, सुरुवातीचा काळ सांगाय त्यांचा? सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला ते भ्रमंती करून 1936 ते 1956 सालापर्यंत त्यांची अखंड भ्रमंती सुरू होती, पायी भ्रमंती. त्यामध्ये सप्तपुऱ्या त्यांनी पाहिल्याच, चारी धामाची यात्राही त्यांनी केली असेल. भारतामध्ये जेवढी धार्मिक ऐतिहासिक स्थळे असतील तिथे तिथे त्यांनी भेटी दिल्या. जग अवलोकन करण्यासाठी हा योगी भ्रमंती करत असतो. दास डोंगरी राहतो, चिंता विश्वाची वाहतो. ही पुन्हा स्थायिक झाल्यानंतर ती स्थिती आपोआपच त्यांना प्राप्त होते. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर पाकिस्तानापर्यंत सुद्धा त्यांनी पायी भ्रमंती केलेली आहे. आणि पाकिस्तानवरून पुन्हा ते मुंबईमध्ये आले, मुंबईवरून पुण्याला आले, पुण्यातून जेजुरीमध्ये काही दिवस राहिले, जेजुरीतून औंध मार्गे ते इथं कुरोलीला आले. ते साल होतं 1956 साल. काय लोकांना म्हणजे कसं लोकांना अनुभवायला आलं की म्हणजे कसं होतं, जोपर्यंत चमत्कार दाखवत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये एक भिक्षेकरी याच्या पलीकडं कुणीही त्यांची नोंद घेतली नाही, हे दुर्दैव आहे. आयुष्यात पूर्वी याचिली माधुकरी ती, कुठे चटणी आणि शिळी भाकरी ती, परी कार्य कर्तृत्वे रतजांची महती, नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती. अशी या अवलियानं भिक्षा नव्हे दीक्षा ते एक धर्मकार्य म्हणून स्वीकारलं. वास्तविक पाहता अष्टसिद्धी पायाशी लोळण घेत होत्या. पंचपक्वान्न त्यांना खाता आलं असतं, गाद्या गिरद्यांवर त्यांना लोळता आलं असतं, परंतु नाही स्नान नाही संध्या, अंगावरती धारण चिंध्या, योग्यांची माऊली ग माय माझी यशवंत माऊली. सामान्यपणानं त्यांचं जीवन व्यतीत करीत होते. ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत होते. पण भिक्षेत मिळायचं काय? आपण दारी आलेल्या भिक्षेकऱ्यांना जो अनुभव यायचा तोच अनुभव श्री महाराजांनाही त्या काळामध्ये आलेला होता. कारण भिक्षा मागायला गेल्यानंतर सायंकाळी 6च्या दरम्यान ते 5 घरं भिक्षा मागायचे आणि त्या 5 घरामध्ये 5 नवीन नवीन अनुभव यायचे. एखाद्याला वाढली तर वाढली भिक्षा, अन्यथा पुढचं घर. महाराज एखाद्याच्या घरापुढे भिक्षेसाठी गेले की ते कोणताही अल्लख बोलत नव्हते किंवा भिक्षावाड माई असं काही बोलत नव्हते. काठी त्यांच्या हातामध्ये होती, ती काठी आपटायचे, त्या आवाजानं ओळखायचं महाराज आले. पहिल्या घरातून आवाज यायचा महाराज,
अजून आटा चक्कीत आहे, तुम्ही आत्ताच आलाय वे. दुसऱ्या घरातून कुत्र भो 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 करीत महाराजांच्याकडे धावत यायचं. मालक समोर असून सुद्धा हाड सुद्धा म्हणायचा नाही. परंतु महाराज योगी होते याचं एक उत्तम उदाहरण त्या वेळेला कळालं. महाराजांनी केवळ कितीही अवखळ कुत्रा असू द्यात, नुसता हात करेपर्यंत ते शांत व्हायचं कसं हे त्यांना आणि भगवंतालाच ठाऊक. कारण त्यांच्याकडे सर्व विद्या होत्या. प्राणी मात्रापासून शहाण्यांपासून वेड्यांच्या पर्यंत सर्वांचं मानसशास्त्र ते जाणून होते. भक्त इथं येण्यापूर्वी त्यांच्या इच्छा इथं येऊन पोचायच्या. त्यामुळे तुम्ही कशासाठी आलेला आहे हे त्यांना सांगावं लागायचं नाही. मग एक दोन घरातून भिक्षा मिळायची. थोरकोर भाकरी कोण वाढायचं, कोण शिळी 2-4 दिवसापूर्वीची खटखट वाजणारी भाकरी सुद्धा त्यांच्या झोळीमध्ये टाकायचे. कोणी चटणी टाकायचं. आणि मग कुणाकडे तरी विनंती करायचे, महाराज जरा गरम पाणी देता का, भाकरी खूपच वाळलेली आहे. मग त्या बिचारीनं गरम पाणी दिलं की ती चटणी ती भाकरी एकत्र भिजू द्यायचे. त्यातलाही एक भाग जलचरांना अर्पण करायचे, एक भाग प्राणी पक्षी यांच्यासाठी अर्पण करायचे आणि 2 घासाचं उष्टावण व्हायचं. अशा पद्धतीस ते दिवस काढीत होते. खरे एवढा मोठा महान त्यागयोगी आपल्या दारात येतोय याची ना जाणीव कुरोलीवासियांना होती, ना भिक्षा वाढणाऱ्यांना होती, ना कुणालाच होती. कारण अंगावरती चिंध्याच होते धारण. हा वेडा बुवा आहेत म्हणून कुणीही बोलायचं, कुणी त्यांची चेष्टा करायची. या सगळ्या दिव्यातून ते पुढे पुढे जात होते. आपल्याजवळ एवढी विद्या आहे हे त्यांनी कुणालाही सांगितलं नाही. पण नियतीलाच ही गोष्ट मान्य नसल्या कारणाने सन 1978 सालची कार्तिक पौर्णिमा त्या दिवशी इथे जत्रा भरते. शिवांचं मंदिर आहे इथं मोठं प्रचंड, जागृत देवस्थान आहे. त्या महादेवाची यात्रा भरते. घराघरातून पुरणपोळीचा वास येत होता. प्रत्येक घरात 5-10 पाहुणे आलेले, शिवाय यात्रेकरी आणखी आलेले. आणि त्यातच योगायोगाने शेगावच्या गजानन महाराजांची दिंडी इथं आली. त्या दिंडीचा मुक्काम सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या वावरात होता आणि सकाळी त्या दिंडीची शोभायात्रा निघणार होती. त्या शेगावच्या यात सर्वात विशेष महत्वाचं म्हणजे यापूर्वीही कधी शेगावची दिंडी इथं आली नव्हती आणि त्या प्रसंगानंतरही कधी आलेली नव्हती, असा तो प्रसंग आहे. आता ही शोभायात्रा सुरू झाली. सुरुवातीला निशाणाचा हत्ती आणि त्याच्या पाठीमागं पालखी होते. त्याच्या मागं टाळकरी, माळकरी, पताकावाले, दिंडीतील सर्व लोक, गजानन महाराजांचे हजारो भक्त, असा तो 4-5 हजार जणांचा जनसमुदाय गजानन महाराजांच्या अनुयायांचा. आणि त्या काळात हत्ती बघायला मिळत नव्हता म्हणून हत्ती बघायला काही माणसं आलेली होती. त्या काळात हत्ती हे अप्रूप होतं. आता हत्ती आपणाला निदान कुठेतरी बघायला मिळतो. हत्ती आलाय, गजानन महाराजांची दिंडी आली आहे म्हणून काही भाविक ही दर्शनासाठी आलेले होते. घराघरातील प्रत्येक जण आणि पाहुणे रावळे यांच्या सकट तो सोहळा पाहण्यासाठी सर्वजण रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली होती. जवळजवळ 10 ते 15 हजाराचा जनसमुदाय रस्त्याच्या दुतर्फा उभा होता. गणगण गानात बोते हे त्यांचं भजन ते सर्वजण गात होते. गजानन महाराज की जय जय जयकार चाललेला होता. लहान मुलं हत्तीकडे बघत होती. हत्तीला कोणीतरी खाऊ दिला की तो सोंडेनं आपल्या तोंडामध्ये ढकलायचा. पैसे दिले की वर माहुताकडे तो द्यायचा. कुणी हार दिला की गजानन महाराजांच्या पालखीमध्ये असणाऱ्या प्रतिमेला तो हार घालायचे. परिणाम असा झाला, कुणीतरी भाग्यवानानं एक हार त्या गजराजांच्या गळ्यात दिला आणि
सहज योगाने महाराज एकांतात दूरवर बसलेले होते. अंदाजे 150 मीटर अंतर असावं ही दिंडी ते महाराज, म्हणजे जवळजवळ 500 फुटाचं अंतर असावं. कवट वृक्षाखाली एकांतात बसलेले होते महाराज. महाराजांना लोकांचा पेक्षा एकांत प्रिय होता, कारण त्यांना सर्व जगाचं पाहायचं होतं. परिणामतः हा एवढा इकडे मोठा सोहळा चाललेला होता, पण महाराज मात्र एकटेच तिकडे बसलेले होते. कोणीतरी भाग्यवानानं दिलेली ती पुष्पमाला शुंडेमध्ये गजराजानं एक क्षणभर धरली आणि दूरवर 500 मीटरवर बसलेल्या महाराजांच्याकडे त्याची नजर गेली. नजर गेल्याबरोबर आता हत्ती दिंडी विसरला, पालखी विसरला, माळकरी टाळकरी सगळे विसरले. मुख्य रस्ता त्याने सोडून दिला, हमरस्ता सोडला आणि गजराज आता महाराजांच्या दिशेनं चालू लागला. वरून माहूत अंकुशाचा मारा देत होता, त्याला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत होता, पण माहूतालाही दाद देत नव्हता. आणि 500 मीटर अंतर चालून गेल्यानंतर तो गजराज महाराजांच्या पुढती आला. पहिल्यांदा दोन्ही पाय वाकविले. दोन्ही पाय वाकवल्यानंतर आपल्या शुंडेनं महाराजांच्या पायाला नमस्कार केला आणि पुन्हा गजराज पहिल्यासारखा उभा राहिला आणि शुंडेतील पुष्पमाला महाराजांच्या गळ्यात अडकवली. 5000 जण दिंडीमधली माणसं, गावातील 5000 माणसं, पाहुणेरावळी 5-10 हजार, असा एवढा जनसमुदाय हा सर्व प्रकार पाहत होता. आणि अरे आपल्या दारामध्ये येणारा भिक्षेकरी याच्या गळ्यात गजराजानं माळ घातली, हा सर्वांच्या दृष्टीनं कुतूहलाचा विषय झाला. सर्वांनी तोंडाचा आ वासलेला होता आणि उत्स्फूर्तपणे कुणीतरी गर्दीतून हुंकार दिला, आवाज दिला, बोला सद्गुरु यशवंत बाबा महाराज की. बाकीचे सर्वजण जमलेले सर्वांनीच जय म्हणून जय जयकार केला. मूळ नाव महाराजांचं लक्ष्मण माने, पण ज्या वेळेला गर्दीतून हुंकार फुटला, बोला सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय, त्या दिवशीपासून सर्वांच्यासाठी लक्ष्मण महाराज यशवंत बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. पण बाबा महाराज प्रसिद्ध झालं. इथं काय लोकांना म्हणजे त्यानंतर लोकांना कळलं की बाबा हा कोणी भिक्षुकरी नसून साधू संत आहे. मग नंतर काय प्रतिक्रिया लोकांच्या परत? त्या गजराजाने माळ घातली, सगळा चमत्कार झाला, सर्वांनी जय जयकार केला, पण ही गोष्ट महाराजांना मुळीच आवडली नव्हती. त्या गजराजाला म्हणाले, का रे बाबा, आम्ही इतके दिवस दडवून ठेवलेलं तू असं उघडं केलंस. आणि म्हणून महाराज त्या लोकांच्या गर्दीतून सिद्धेश्वर मंदिरापासून इकडे या परिसराला सिद्धटेक किंवा कुंभारकी माळ म्हणून गणलं जातं, या सिद्धटेकाकडे आले. आणि सिद्धटेकाकडे आले, मागे माणसं येत होती, कारण आता गुळ दिसला म्हटल्यावर मोंगळे चिकटणारच, म्हणून माणसे जशी मागे यायला लागली तसे मात्र महाराजांनी आपलं रुद्र स्वरूप दाखवलं आणि हातामध्ये दगड आणि तोंडामध्ये शिवी सुरू केली. पण त्यांच्या दगड आणि शिव्या सुद्धा भक्तांच्यासाठी ओव्या बनून जायच्या. शिव्या नव्हे शिववाणीची ये ठाई, भक्तासी त्याची प्रचिती येत पाही, प्रहारे जयांच्या विकृती मोठ माती, नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती. या 4 वळीतून त्यांच्या शिव्यांची आणि दगडाची प्रहाराची महती आपणाला कळते. आणि मग एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे हजारोचे लाखो भाविक इथं महाराजांच्याकडे गर्दी करायला लागले. कारण ते बोलतील तेच या जगामध्ये होत होतं, ते बोलणार नाही ते या जगामध्ये होत नव्हतं, याची भक्तांना प्रचिती यायला लागली. त्यामुळे लक्षावधी भाविक इथं गर्दी करू लागले. कारण मात्र एवढं परमहंस स्वरूप असून सुद्धा नैमित्तिक स्वरूपामध्ये आल्यानंतर महाराजांनी क्वचित सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला महाराजांनी भक्तांना दर्शन द्यायला सुरुवात केली. तेही खुलं दर्शन नव्हतं. दुपारी 3 वाजता आलेली माणसं तिष्ठत बसायची, संध्याकाळी 6-6 वाजता दर्शन घडायचं आणि सायंकाळच्या वेळेला बैठक अशी बसायची. आणि मग सहज बोलता बोलता विषय निघाला की महाराजच म्हणायचे, याच्याकडे बघून म्हणणार एखादा शब्द तो नेमका कोणाच्या तरी काळजामध्ये घुसायचा बाणासारखा
तो त्याच्यासाठी उत्तर असायचं. याला शेजारी बसणाऱ्याला बोलत असत, पण जमलेल्या सर्वांची सुखदुःख त्याच्यातून बाहेर पडत असत. प्रत्येकाला पुढील काळासाठी मार्ग मिळत गेला. न बोलता फेडे दुःखाची भ्रांती. प्रत्यक्ष कोणालाही न सांगण्याची खुदाची त्यांना शपथ होती आणि ती त्याने आयुष्यभर पाळलेली होती. पण न बोलता त्यांनी सर्वांच्या दुःखाची भ्रांती मात्र मिटवलेली होती. ही प्रत्येकाला वेगवेगळ्या भक्तिसूत्रात बांधल्या कारणानं आमचे चोपदार असतील, आमचे आणखीन गावकरी कुणी असतील, प्रत्येकाला तो आला की त्यांचं आणि बाबांचं एक भक्तिसूत्र जोडलं जायचं. तुला काय पाहिजे हे बरोबर ओळखत होते महाराज. त्यामुळं तुझ्याशी ते बरोबर संधान ते साधत होते. त्याच्या भविष्याचा, भूतकाळाचा आणि वर्तमान काळाचा सगळा चित्रपट त्याच्या समोर उभा राहायचा आणि भविष्य बोलून जायचे क्वचित प्रसंगी. तो माणूस अवाक व्हायचा. बोल, तो असं केलंच की नाही, असा वागलाच की नाही. 7 पडद्याच्या आत तुम्ही अंधारात पाप करा, तिथं महाराजांच्या समोर उघड व्हायचं. तिथं नाही म्हणायची बिशाद नसायची. मात्र आईच्या प्रेमानं सर्वांच्याच वरती त्याने प्रेम केलं शेवटच्या काळामध्ये. आणि भक्तांना अनेक प्रकारे दृष्टांत दिले. त्यामध्ये त्यांनी माझ्याकडून जीवनचरित्र भाग 1, जीवनचरित्र भाग 2, महासागरातील मोती आणि महासागर नित्यदर्शन हे 2 ग्रंथ त्यांचे जीवनचरित्राचे आहेत. ते त्यांच्या कृपेनं लिहून झालेले आहेत. तेही त्यांनी देहत्याग केल्यानंतर 8व्या दिवशी दृष्टांत दिला, महासागरातील मोती लिही. महासागरातील मोती म्हणजे जीवनचरित्र असंही म्हणता येणार नाही, कारण महासागरातील मोती कडेकडेने आम्ही वेचत गेलो. महासागरात शिरून गटांगळ्या खाणं आपल्या सामान्य जीवाला अशक्य आहे. म्हणून जेवढे मोती वेचता येतील तेवढे वेचून ही 2 सुंदर पुस्तकं तयार झालेली आहेत, ग्रंथ तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर एक पारायणाचा यशवंत महात्म्य ग्रंथ आहे. तो ग्रंथ सुद्धा अनुभव देणारा ग्रंथ आहे. भक्त त्याचं घरी पारायण करतात, इथं सामुदायिक पारायण होतं. त्यातून भक्तांनाही आनंद आज मितीला मिळतोय. भक्तांच्या अनुभवाबद्दल म्हणाल तर त्या महासागरातील मोतीमध्ये असंख्य भक्त आणि त्यांचे अनुभव आपण चित्रित केलेले आहेत. कोणी भक्तांच्या कडून तुम्हाला त्यांचे निश्चित अनुभव प्राप्त होतीलच. तुमचा एखादा प्रसंग, तुम्ही आणि बाबा, काय एखादा प्रसंग आठवणीतला? ठीक आहे, सुरुवातच सांगतो आणि मग मध्यंतर एक सांगतो. मी गुरु भेटीसाठी तळमळत होतो. जीवनामध्ये यावं आणि सद्गुरु प्राप्त व्हावा, एक तळमळ होती. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक मनुष्य जन्म मिळणं, त्या मनुष्य जन्मानंतर काहीतरी मुमुक्षता म्हणजे काहीतरी जाणून घेण्याची इच्छा प्राप्त होणं, आणि तिसरा म्हणजे साधू पुरुषांचा आणि गुरूंचा आपल्या जीवनामध्ये शिरकाव होणं. या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. परंतु मी गोंदावलेकर महाराजांचं चरित्र वाचलेलं होतं. त्यात सांगितलेलं होतं, नामाने गुरु भेटतो. मग आपलं श्री गुरुंना भेटण्यापूर्वी जे उपास्य दैवत असेल त्याचं मी नामस्मरण घेत होतो. औंच्या यमाईची भक्ती करत होतो. गोंदावलेच्या दर्शनाला जात होतो. गोंदावलेकरांना विनंती करत होतो मला गुरु भेटू द्या म्हणून. आई जगदंबेला विनंती करत होतो मला गुरु भेटू द्या म्हणून. नित्य नियमानं इथं दर्शनासाठी जायचो. अखंड नामस्मरणाची धार आणि सत्कर्माचा परिपाक त्या काळामध्ये चाललेलाच होता. वेड्यासारखं माझा जीव आणि माझं मन झालेलं होतं. गुरु भेटीसाठी तळमळत होतो. आणि एके पौर्णिमे दिवशी गोंदावलेकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन घरी आलो आणि मंडळींना म्हटलं चहा कर, मी यशवंत बाबांच्याकडे जाऊन येतो. आणि मग चहा घेतला आणि इथं माळाला आलो. आमचं गाव हेच असल्यामुळं महाराज ओळखतच होते आणि त्यांच्याच कृपेनं मला नोकरी लागलेली होती. त्यामुळं त्यांनी बोलावून सुद्धा मला वेळ झालेला होता यायला.
बोलावलं होतं म्हणजे त्यांनी सिग्नल दिलेला होता, पण तो सिग्नल पूर्ण कसा झाला पहा. मी चहा ठेवला, चहा ठेवल्याबरोबर महाराज म्हणाले, कोण मास्तर आहे वे? हो महाराज म्हटलं मीच आहे, बसा म्हटले. बसा म्हटल्यानंतर महाराजांनीच बोलायला सुरुवात केली. मी गोंदवलेवरून आलेलो होतो, मी काही बोललो नव्हतो महाराजांना. त्यांनी सुरुवात केली, गोंदवलेत कसं असतंय म्हटले मास्तर, बघितलं का नाही, सडा किती, रांगोळ्या किती, फुलं किती, तिथली समाधी कसली, माणसं जेवतायत किती, केवढं ते तिथला थाट आहे म्हटले. आमच्या इकडं काय रे म्हणले, आमच्या इकडं सगळी घाणच पसरलेली आहे म्हणले, आमच्याकडे काही नाही, काही नाही. म्हणून असं त्यांनी माझ्या छातीला इथं हात लावला. किती एक अर्धा सेकंद हात लावला असेल, पण त्या अर्धा सेकंदात त्यांनी जो अनुभव दिला, एका क्षणात माझ्या अंगातून झरझर झरझर मुंग्या व्हायला लागल्या. मी कोण हे मलाच कळेना, मी कोण, कोठून, कशास्तव येता आलो, ही इंद्रिये धरूनी कशास्तव सज्ज झालो, कर्तव्य मज काय करावयाचे, मेल्यावरी मग कुठे जावयाचे, याचं काहीच भान नव्हतं. अंगातून मुंग्या निघत होत्या, मी मांडी घालून बसलेलो होतो. त्यांनी जो अनुभव दिलेला होता त्या अनुभवात मी थरथरत होतो. त्यांच्या स्पर्शानं दिलेली ती स्पर्श गुरु दीक्षाच म्हणूया आपण, त्याला शब्द देऊया. आणि एक 2-3 मिनिटं गेली, माझ्या भोवताली 5-50 भक्तही होते, पण मला महाराज काय देत होते फक्त महाराजांना आणि मलाच माहित होतं. बाकीच्यांना कुणालाच काय कळत नव्हतं. मला ते सहन होत नव्हतं, कारण त्यांनी तो समाधीचा जो दिव्य अनुभव दिलेला होता, तो आतापर्यंत समाधीचा कधीच अनुभव नव्हता, त्यामुळे ते मला सहन होईना. म्हटल्यानंतर हेही महाराजांनी ओळखलं. मात्र आता मी फक्त महाराजांना बघू शकत होतो, महाराज पुढे होते. काही क्षणात महाराजही तिथून नष्ट झाले आणि महाराजांच्या ठिकाणी महाराजांच्याच एवढ्या आकृतीचा, आकारमानाचा भव्य शेष आकार धरून पुढे उभा राहिला. समोर शेष बघितल्यानंतर त्या अवस्थेमध्ये सुद्धा लहानपणापासून नाग सर्प म्हटलं की मनात भय असते, पण हा शेष एवढा प्रचंड बघितल्यानंतर सुद्धा मी त्याच अवस्थेत होतो. आणि महाराज बोलत होते, काय बोलत होते हे मला समजत नव्हतं. आणि मला आता ही अवस्था सहन होईना म्हटल्यानंतर महाराजांनी पुन्हा एकदाच असा छातीला हात लावला आणि मी मूळ स्वरूपात आलो. त्या क्षणी निश्चय झाला, आता माझे गुरु सद्गुरु यशवंत बाबा. असा अनुभव आयुष्यभर जर तपश्चर्या करून मिळत नाही, पण इथे एका क्षणात तो अनुभव आपल्याला प्राप्त होतोय. ही एकदा जाणीव झाली, अष्टसात्विक भाव जागृत झाले, झरझर अंगातून मुंग्या निघाल्या, त्याने स्पर्श केल्यानंतर ही सगळी अवस्था संपली एका क्षणात. पण त्यानंतर 15 दिवस तीच अवस्था माझी होती. चालत होतो, बोलत होतो, पण त्याच अवस्थेत मी होतो. परिणामतः आता माझे जीवन म्हणजे माझे सद्गुरु यशवंत बाबा झालेले होते आणि त्यांनी मला जवळ घेतलं, मी त्यांना आई मानलं, या नात्यानं सुरुवात झाली. हा अनुभव झाल्यानंतर पुन्हा दुसरा अनुभव तुम्हाला त्याच्या पुढचा जर सांगायचं झालं तर प्रचंड सेवा त्यांनी करून घेतली. सेवा करून घेत असताना दिवस नाही रात्र नाही असं वेडावलं. मास्तर आज शाळेला जाऊ नकोस, काय जातो शाळेत, तेव्हा राहू देत, शाळेत नाही जायचं मी. मात्र मी शाळेत गेलो नाही किंवा 2 ते 3 तास लेट ही सोडायचे. कधी 2 ते 3 तास लेट सोडून सुद्धा मास्टर उघडा असायचं, तिथे हेडमास्तर नसणार, माझ्या तासावर शिक्षक जाऊन बसलेले असणार, मुलं शांत, कुठं काही दंगा व्हायचा नाही, कुणालाच काही पत्ता लागायचा नाही. एखाद दिवस शाळेत जाऊ नको म्हटलं तरी नाहीच जायचो मी. त्यांच्या आज्ञेबाहेर आता जायचं नाही, ते म्हणजे आपले जीवन, हीच धारणा झाली. इतके कष्ट करून घेतले, इतके कष्ट करून घेतले, त्या कष्टातून मागच्या जन्माचं आणि या जन्माचं केलेलं पाप त्यांनी फेडून घेतलं असेल किंवा काय असेल त्यांना ठाऊक असेल. एके दिवशी महाराज नेहमी बोर घेत असत
एके दिवशी बोर चालू होते. रात्री मला बोर मशीन आणायला तासगावला पाठवलं होतं. तासगाववरून बोर मशीन घेऊन आलो. पहाटे 5 वाजलेले होते. महाराज 6च्या दरम्यान मशीन जवळ आले. 6 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत बोरचं काम उरकलं. मला पुन्हा ओडजला पाठवलं. प्रकाश माळी म्हणून बाबांचे भक्त मग त्या बोरवरचं काम करायचे. बोरवरचं काम करायचंय म्हटल्यानंतर त्यांना बोलावलं. पुन्हा ते बसवलं बोर. सगळं त्याला मदत करणं काम जे काय असेल ते जबाबदारीनं काम पूर्ण केलं. आणि शेवटी तो पंपाचा शेवटचा भाग बसवताना महाराजांनी तोंड थोडस त्याचं नळी तिरपी केली होती, वरती केली होती. महाराज एवढे महाराजांनी तिरपी नळी केल्यावर मी म्हटलं महाराज अहो त्याचं तोंड वर झालेलं आहे. एवढं म्हटल्याबरोबर महाराजांनी ज्या शिव्या द्यायला सुरुवात केली, किती शिव्या द्याव्या त्याचं प्रमाणच नाही. जवळजवळ त्यांनी दिलेल्या शिव्या आपण का तुम्हाला सांगाव्यात आणि आपण का ऐकाव्यात, इतक्या घाणेरड्या शिव्या द्यायला सुरुवात केली. मी रात्रीपासून जागा होतो. मी संतापलो. आता महाराज जशा शिव्या देत होते तसा महाराजांना मी सुद्धा मनात दूषण द्यायला लागलो. मनात बरं का, मनात दूषण द्यायला लागलो. महाराज म्हटलं माझे 2 पोरं आजारी आहेत, नाहीतर तुझ्याकडे इथं माळाला पाय सुद्धा ठेवला नसता. मी मनात म्हणतोय आता निघालो. म्हटलं तुमचा आमचा संबंध संपला. मनात म्हटलो आणि निघालो. एवढ्यात एक 10 पावलं चाललो आणि महाराज म्हणले मास्तर. माघारी वळाल्यावर म्हणले माझा ग्रंथ लिहायला कोणी बामण येणार आहे वे रे, तोंडवर करून निघालायस. कोण लिहिणार आहे रे? एका क्षणात सगळा रागच गेला. अरे 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 अरे, उगीच आपण रागावलो. अज्ञानपणा किती आपला असतो. ते आपल्याला शिव्या देऊन मारून तयार करतायत, पण ते आपल्याला आपण अपमान पचवू शकत नाही. म्हणजे ते आपली तयारी करून घेतायत मनाची आणि मेंदूची, पण ते का करून घेतायत, काय त्यांना साध्य साधायचं होतं शिव्या देऊन किंवा काय, हे कळत नाही. शाळेत गुरुजी शिकवतो चांगलं वागा. गुरुजीचं पोरं ऐकतातच असं नाही, जो ऐकेल त्याचं कल्याण होणार. तसं श्री गुरूंचं ऐकणं, श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणं हीच त्यांची खरी गुरु सेवा आहे. म्हणजे त्यांचा तो आशीर्वादच असतो. त्याप्रमाणे वागलं तर या जगामध्ये काही कमी पडणार नाही. ही संजीवन समाधी आहे. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर अनेक जणांना दृष्टांत दिलेला आहे. इथं ना गादी ना वारस, माझी गाडी मी चालवणार, त्यामुळे इथं गादीला कोणी वारस नाही. आणि आज तागायत सुद्धा याची प्रचिती भक्तांना येते. ते समाधीत आहेत, पण सगळं हे जे चालवलेलं आहे, आता 15 कोटीचं मंदिर आहे, हा सगळा खर्च तुम्हाला ट्रस्टीना विश्वस्ताना जेवढा खर्च लागणार आहे अपेक्षित आहे तेवढा ते आणून देतायत न बोलता. ते बोलतच नाहीत. आता पण तुम्हाला समजा आता 2 लाख लागायचे तर 2 लाख रुपये ते आणून देणार. इथं माझ्या समोर कुमार काका बसलेले आहेत. कुमार काका आणि हे फार जुने भक्त आहेत. तर त्यावेळेला एक माझ्या अंदाजानं 15 ते 20 हजाराची गरज होती. महाराज त्यावेळेला देहात होते आणि कुमार काका म्हणाले वडूचा अमुक अमुक एक ग्रस्त आपल्याला पैसे देतोय म्हटलाय, आणूया का मग. म्हटलं हो काका आणा की, खरंच पैशाची गरज आहे म्हटलं. आता कुमार काका उद्या सकाळी जाणार त्याच्याकडे पैसे मागायला. तर रात्री महाराज ज्याच्याकडून कुमार काका पैसे घेणार होते त्याच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं उद्या सकाळी कुमार काका येतील, त्यांना 20,000 रुपये तू दे. म्हणजे आम्ही बोललेलो परस्पर, महाराजांच्या समोर बोललो नाही, काय नाही. पण इथं तुमची जर प्रामाणिक तळमळ आहे, प्रामाणिक इच्छा आहे, तुमची इच्छा जर रास्त आहे तर तो भगवंत 100% रास्तच आहे, असा तो भगवंत आहे. आता 2009 पासून मंदिराचं काम चालू आहे. मला वाटते आज
आतापर्यंत किती खर्च झाला आणि अजून किती खर्च व्हायचा आहे? आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 कोटी खर्च झालेला आहे. हा खर्च 15 ते 20 कोटी रुपये येईल असं अपेक्षित आहे. त्याच्या आत होऊ शकत नाही. दिवसेंदिवस महागाई वाढते. 500 रुपयाचा कलाकार आज 1500 रुपये घ्यायला लागलेला आहे. म्हणजे त्यामुळं ते 15 ते 17 कोटी पर्यंत नक्की मंदिर जाणार आहे. परंतु इथं आजपर्यंत कोणी वर्गण मागितलं नाही किंवा काय नाही, पण मनानं सगळ्या गोष्टी होत्या. नाही, सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही विश्वस्त फिरलो, परंतु कालांतरानं आपोआप ते बंद झालं. कारण न बोलता फेडे दुःखाची भ्रांती. तुमचं काम तुम्हाला म्हणजे ते थांबवणं त्यांच्याच हातात होतं. पण किती एक वर्षभर आम्ही फिरलो असेल पैशासाठी. मात्र महाराजांनी पुन्हा ते सगळं बंदच केलं. अरे मी इतका समर्थ दाता असताना तुम्ही कशाला दात व्यांगाडताय? आणि त्या वेळेपासून कळायला लागलं. एका गुरुवाराला पैसे नव्हते अन्नदान करण्यासाठी, तर सकाळी 9 वाजता ते गृहस्थ आले. इथलेच आहेत कोरोलीचे, राजाराम माळी म्हणून, आणि त्यांचा मित्र गजानन त्यांचं नाव होतं. ते कोकणातले होते. तर त्या राजाराम माळी आणि त्या गजानन कोण असेल त्याचा आडनाव आता लक्षात नाही, ते दोघं आले आणि प्रसादाला पैसे नव्हते. त्यांनी माझ्या हातात 10,000चं पुडकं दिलं. 9 वाजेपर्यंत सुद्धा पैशाची तजवीज नव्हती, तर 9 सव्वा 9ला ती गाडी आली, 10,000चे पुडकं माझ्या हातात दिलं. मग कळालं की 10,000 कसे काय दिले. तर त्या कोकणातल्या त्या गृहस्थानं सांगितलं की महाराजांना मी आज तागायत बघितलेलं नाही, पण हे राजाराम माळी तुमच्या गावचे, त्यांच्या तोंडातून महाराजांच्या बद्दल कायम चांगलं यायचं, असे आहेत महाराज, तसे आहेत महाराज, म्हणून एक प्रचंड कोर्टात माझ्या विरुद्ध निकाल लागणार होता. कोर्टात केस होती, खुनाची केस होती. आणि त्या राजाराम माळीचं मी ऐकलं आणि मी मनातल्या मनात बोललो. असं तो कोकणातला माणूस सांगतोय की महाराज जर तुम्ही खरंच शक्तिशाली असाल तर मला या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करा. झालं. तो तारखेला गेला आणि त्याच तारखेला सगळे साक्षीदार फुटले. तो निर्दोष सुटला. म्हटला आयुष्य मला खितपत तुरुंगात काढावं लागलं असतं, मी 10,000 देतोय म्हणजे मी काय उपकार करत नाही, एवढी ह्या महाराजांची प्रचंड शक्ती आहे. म्हटला मी नवस बोलायला, त्याने नवसच बोलला होता तिथनं की महाराज मला निर्दोष सोडलं तर मी तुम्हाला 10,000 अर्पण केला. म्हणजे नवसाला सुद्धा शड्डू ठोकून उभे राहणारे महाराज आहेत. ज्याचा त्याला परमार्थ दाखवणारे हे महाराज आहेत. एखाद्याकडून दक्षिणा घेणं अपेक्षित आहे तर ते महाराज स्वप्नामध्ये जाऊन सुद्धा त्याला सांगतील तू उद्या 1,00,000 रुपये आणून इथं दे. किंवा दररोज येणारे दर्शनाला लोक काही दक्षिणा पेटीत अर्पण करतात आणि काही जण नवस बोललेले असतात, काही जणांची आपोआप कामं झालेले असतात. हजारोनं रुपये इथं लक्षावधी रुपये जमा होत आहेत. त्यामुळे हे काम निर्विघ्नपणे पार पाडत आहे. तर लक्षावधी रुपये इथे जमा होत आहेत. इथं ते कुणाच्या ताकदीनं जर येत असतील तर ते केवळ बाबांच्या ताकदीमुळे येत आहेत. फक्त भक्तांनी म्हणजे ट्रस्टीनी, विश्वस्तांनी हातपाय हलवणं काम आहे ते प्रामाणिकपणे करतायत. परंतु त्या कार्याला यश देणारे मात्र महाराजच आहेत. शासनाचा 1 पैसा सुद्धा इथं नाही. कारण शासन देवाला कुठल्याच पैसे देत नाही. त्यामुळे इथे शक्यच नाही शासन पैसा देणं. मात्र त्यांची ही ताकद अशी आहे की आम्ही सहज म्हणून ब वर्ग दर्जाचं प्रकरण टाकलं आणि योगायोगानं ते मंजूरही झालं आणि योगायोगानं पैसेही मंजूर झाले. पण ते मंदिरासाठी नव्हे, येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी, भक्त निवास असू द्या, अन्नछत्राची इमारत असू द्या, रस्ते विकास असू द्या, वृक्षारोपण असू द्या, यासाठी ते पैसे खर्च केले जातात. ते शासकीय इतमामात खर्च केले जातात. त्याच्यावर आपली सत्ता नसते. मात्र
महाराजांची प्रचंड ताकद असल्या कारणानं जवळजवळ आज दररोज 30 ते 50 हजार सरासरी खर्च येतोय. पण तेवढा खर्च महाराज इथं बरोबर आणून देत आहेत. ते जास्तही देत नाहीत, मात्र कमी तर कधीच पडून देत नाहीत. ही त्यांची ख्याती आणि कीर्ती आहे. इथं जो एकदा आला त्याला पुन्हा या असं म्हणावं लागलं नाही. महाराजांनी त्याला आपल्या भक्तिसूत्रात बांधलेलं आहे. तुम्ही त्याला आई म्हणून तुम्ही आई म्हणून हाक मारा, ते निश्चितपणे आईसारखं आपल्यावर प्रेम करतील. माऊली थोरल्याला दुरुनिया पाहे, परी धाकुट्याला ती हृदयात घेई, पक्षिणी सारखी ज्यांची शुद्ध होय रीती, नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. ओके. हे त्यांचे भक्त मंडळी आहेत. काय हो तुम्हाला अनुभव आला काका? काय बाबांचं काय काय अनुभव तुम्हाला? मी बाबांच्या पाशी 93 सालापासून वडूजवरनं मी ह्याच्यात निघालो होतो, दरीत निघालो असताना इथं बाबांची गाठ पडली म्हणून पाया उतारलो. पाया उतारल्यानंतर बाबा मला पाया पडून गेलो. शशिकला ताई म्हणून इथं होत्या त्यांच्यापाशी, बाबांच्या पाशी. ते बाबा त्यांना म्हणले की हे मुलगा कुठला आहे? तर म्हणले वडूचा आहे शेट्याचं. मग म्हणले त्याला म्हणा उद्यापासून इथं ये दुटीला. म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळचा इथं आलो. 93 सालापासून मी रोज 5 वाजता इथं येतो. बाबा असल्यापासून मी सगळं कारभार इथला बघत होतो. गुरुजी आम्ही दोघं जण इथलं सगळं बघत होतो. त्याच्यानंतर पुन्हा तष्टी झाली. तष्टीच बी आम्ही दोघं बी म्हणजे काम करतोय सगळेजण, आणि एकामेकाने गोळ्या मेळ्याने राहून काम करतो इथं. तुम्हाला काय अनुभव, वैयक्तिक अनुभव काय? मला भयंकर अनुभव आलेले आहेत. सगळ्या गोष्टीचेच अनुभव आहेत. काय की म्हणजे बाबा म्हणायची की आपलं कोणाला उघडून सांगून दोघाच कोणाचं ऐकून झाकली मूठ 1.25 लाखाची असावी. म्हणून मी कवा हे आमचं काय सांगितलं नाही. 2000 साली कलेक्टर साहेब दर्शनाला इथं आले होते. ते दर्शनाला आल्यानंतर 3:30 वाजले तर त्यांना दर्शन मिळत नव्हतं. म्हणून मग बाळू त्यांच्याबरोबर बाबांच्या बरोबर असायचा, आणि बापू माळे म्हणून होता. ते आमदारला सांगितलं की वडूजला बघा कुमार शेट्टी म्हणून नाहीत, जे जर आले तर तुम्हाला 2 मिनिटात दर्शन घडवते. तुम्ही असं कितीही बसला तर ती येत नाही माणूस तोपर्यंत दर्शन नाही होणार तुम्हाला. मग ते तहसीलदार वडूजला आले. ते आमच्या बंधुराजचं रेशनिंग दुकान आहे. त्यांना विचारलं कुमार शेट्टी कोण? तर म्हणजे माझा भाव आहे धाकटा. मग मला म्हणजे बोलवून घेतलं. मला म्हणजे चला कोरवलीला म्हणजे मी म्हटलं बाबा मी आत्ता येऊ शकत नाही कोरवलीला, माझं टायमिंग आहे 5चं. मी आत्ता आलो तुमच्याबरोबर, तुम्ही गेला पुढून मी मागणं आलो तर बाबा म्हणणार दलाली करायला आला बघा काय, आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही पुढं चला, मी इथेच मागा आता तुम्ही सांगितलं म्हणून. तर रावसाहेब येऊन बसली होती, आणि मी गेलो की बाबांच्या पाशीच गाडी लावायची शेजारी. गाडी लावली, उतारलो, बसायला लागलो की मला म्हणजे आला कुमार दलाली करायला. काय तसं रावसाहेब होते, त्यांनी कानपाड हाणून घेतल्या 2. म्हणजे बिचारानं ओढजातच सांगितलं होतं असं. मग बसल्यावर आमची चेष्टा मस्करी झाली बाबांची माझी. बाप्पू माळ्याला म्हणजे लागा महाराज लवकर आलाय, मग चहा बी काय आम्हाला आहे का नाही. मग ते बाप्पू माळे उठला आणि चहा करायला गेला. चहा करायला गेल्या मी म्हटलं बापू चहा करताना जादा कर, का तर हे वाळू बिळू आपण आणतो त्याचे साहेब आहे, ज्यांना चहा बी देऊया आपण काय. तर अशी आमच्या त्यावेळेसची घटना होती. मग कलेक्टर साहेबांना चहा दिला. आम्ही चहा पिलो आधी, त्या रावसाहेबांना दिला, कलेक्टरला दिला चहा. ते चहा पेली. तर मग चहा पेल्यानंतर मी म्हटलं की रावसाहेब घ्या दर्शन तुम्ही आपलं आणि या तुम्ही. मग ते दर्शनाला आले तेव्हा बाबा म्हणले की तुला ही काय देणार आहे, तेव्हा तू त्यांना दलाली करतोयस. म्हटलं मला काय यांच्याकडे पाहिजे, तुम्ही असला म्हणजे बाजार मला. मग म्हणले का म्हणतोय का ते दुकान काय देतो तुला. तर 2000 साली मला ते रेशनिंग दुकान दिलं होतं. ते बाबाने मला सांगितलं होतं त्याची कच्ची बच्ची 2 आहेत त्याची, तोपर्यंत दुकानदारी तो चालू, ती मोठी पोरं झाली त्यांना देऊन टाक. तेव्हा मी 2023 त्यांचं दुकान त्यांना देऊन टाकलं, आणि मी इथंच आता रोज येतो, कायमचाच येतो. 5 वाजले की कोरवलीत, 7:30 वाजता जातो. यशवंत हो, जयवंत हो. तुम्हाला काय अनुभव आहे? तुम्ही जर बाबांबरोबर राहिलेला आहे किंवा यशवंत मी 7वीपासून बाबांच्या इथं आपलं आम्ही बाळ महाराजांनी आम्ही 10वीत असल्यापासून सेवा. महत्वाचं कसं माहिती आहे, बाळ महाराज पहिल्यांदा म्हणजे त्यांच्याबरोबर सेवा करतात, आणि आम्हाला बाबांनी काम वाटून दिली होती ना. तर ते बाबा म्हणले, एक दिवस म्हणले तुम्हाला काम वाटून दिलेत तर 3 गोष्टी पाळायला लागतील तुला.
तर काय तर म्हणले एक बायको ही एकच बायको, दुसरी माझं पैसे खायचं नाहीत, आणि तिसरं तू बोलशील ती खरं होणार. मग आपण तेवढंच, मी चोपदार आहे, आपण तेवढंच पाळतो. त्यामुळं आपण म्हणजे बाबांचा एकही रुपया म्हणजे शब्द त्यांनी पैसे दिलेलं, कोणी पैसे दिले तरी बाबांच्या ट्रस्ट मध्ये आणून द्यायचं, एवढं काम करायचं, एवढंच करतो आपण. आणि काय गोष्टी म्हणजे हॉलची काय सांगताल, ते हॉल विषयी किंवा डांबाविषयी काय डांब हॉल पहिला म्हणजे काय झालं, आम्ही सेवा करत होतो त्यावेळेला बाबा काय म्हणले माहितीये का, एक पक्काचा डांब येईल समोर आणि एक तुझा डांब येईल. म्हणजे ते पायानं रेष ओढत होते असे, आणि राऊंड झाल्यानंतर त्याने खाली झोपून, काका काय हो, खाली झोपून खड्डे काढायचं. ते खड्डे काढून त्यात ते बाबा म्हणले तुझा एक नंबरचा डाम येईल आणि त्या बाजूला हे कडता दे. ती बरोबर हे फोटो ठेवलाय तिथं, पक्काचा 1 नंबर आणि माझा पलीकडच्या बाजूला डाम आला. बर. तर मित्रांनो हे आणि अनुभव- अन्नदान जर रोज आतापासून रोज चालू आहे. आणि पहिला गुरुवारी आणि पौर्णिमा अमावस्या अन्नदान भरपूर असते. आता दररोज अन्नदान दररोज आहे. बरं, तुम्ही काय सांगता? आम्ही काय दिंडीच्या सेवेत भरपूर काम करतो. बाबांनी जे सांगेल तेवढं करत राहायचं. बर. काय कमी पडलं तिथं आम्ही घालायचं, करायचं, सगळे मिळून आनंदात करतो. बर. दिंडी घेऊन जाऊन येऊन प्रसंग एखादा आठवणारा प्रसंग तुम्हाला बाबांचा? बाबांचा प्रसंग भरपूर आहेत, न सांगण्याजोगे ना एखादा सांगण्याजोगे नाही. बाबांचा प्रसंग म्हणजे काय, आता इथं जे येणारे भक्त आहेत का ना, त्यांना सगळी सेवा मिळतच राहते कायमची. एवढाच प्रसंग.